मुद्दा आपला निघाला ना, खरं तर या आक्रमकतेवरनं जो मुद्दा निघाला आणि तुमच्या वादावरनं या मुद्द्याकडे आपण आलो. तो मुद्दा होता चित्रा वाघांनी तुमच्यात एका विषयावरनं खडा जंग केला. तो विषय होता आदित्य ठाकरेंबाबत केलेले आरोप, ज्याच्याबद्दल तुम्ही मनीषा कायंदेंबद्दल बोललात. दिशा सालियांच्या मुद्द्याकडे मला यायचं आहे. या प्रकारे 2 दिवसापासून याची परत एकदा चर्चा सुरू झालेली आहे. दिशा सालियांच्या वडिलांनीच आता मागणी केली की हायकोर्टात ते याचिका दाखल करतात, पिटिशन करतात. त्यांचं म्हणणं आहे की फेर चौकशी व्हावी आणि आदित्य ठाकरेंवर त्यांनी यावेळेस पहिल्यांदाच थेट बोट ठेवलेलं आहे. तुम्ही स्वतः अत्यंत जवळ काम करतात त्यांच्या, तुम्ही बघतायत म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही त्यांना लिगल ॲडवायझरही आहात, म्हणजे अनेक व्यक्तिगत मॅटरमध्ये तुम्ही त्यांना लिगल ॲडवाईस दिलेला आहे. हे सगळं प्रकरण आहे, तुम्ही याच्या सगळ्यांचे साक्षात त्या तेव्हापासूनच आहे. दोन्ही म्हणजे जेव्हा हे प्रकरण झालं होतं 2020 साली, तेव्हाही आरोप होत होते आणि आताही पुन्हा नव्याने आरोप होत आहेत. काय नक्की घडलं आहे असं तुम्हाला वाटतं? आदित्य ठाकरेंवरती हे आरोप 2000 पासून चालू आहेत. 5 वर्ष झाली. 2020 पासून. 2020 पासून 5 वर्ष झाली या आरोपांना. त्यावेळेला आमचं सरकार होतं, परंतु केंद्रात भारतीय जनता पक्ष होता. आपल्याला माहिती आहे की सुशांत सिंग राजपूत केस झाली, त्याच वेळेला ही केस झाली. या दोघांची सीबीआय चौकशी झाली. सीबीआय म्हणजे केंद्र सरकारमध्ये होतं, तिथे तर आमचा दबाव नव्हता. सीबीआयने रिपोर्ट दिला, त्याच्यात सीबीआयने क्लीन चिट दिली, सीआयडीने क्लीन चिट दिली, सीआयडीने क्लीन चिट दिली, सीबीआयने क्लीन चिट दिली, लोकल पोलिसांनी क्लीन चिट दिली. त्याच्यानंतर देखील हा विषय सतत येत राहिला. हा विषय सतत आला म्हणून राज्य सरकारने, हे सरकार आल्यावरती एसआयटी स्थापन केले. एसआयटी स्थापन करून देखील 1.5 वर्ष झालं. आजपर्यंत एसआयटीचा रिपोर्ट आलेला नाहीये. आत्ता कोर्टात एक पिटिशन ऑलरेडी एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेलं आहे. हे पिटिशन जवळपास सुनावणी त्याची संपत आलेली आहे. आमचं म्हणणं असं आहे की त्यांचं म्हणणं आहे ना, कोर्टात जा, कोर्ट जो काही निर्णय देईल, कोर्टाने उद्या सांगितलं आदित्य ठाकरेंची चौकशी व्हायला पाहिजे, आम्हाला मान्य आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही राजकारण करून हाऊस बंद पाडणं, हा विषय परत आणणं. मग आमचं म्हणणं असं आहे की जयगोरेचा विषय आहे, जयगोरेवरती आरोप झालेले आहेत, जयगोरेच्या बाबतीत का बोलत नाहीये? राठोडच्या बाबतीत ज्या चित्रा वाघांनी एवढा थैथयाट केला होता, राठोडच्या बाबतीत क्लीन चिट दिल्याच्या नंतर देखील त्या बोलल्या मी लढणार, आणि नंतर मग पिटिशन मागे घेतली. यावेळेस त्यांचा आरोप काय? त्यांच्या वडिलांचं म्हणणं हे आहे की तुम्ही या पोलिसांचं बोललं की पोलिसांनी हे चौकशी, तुम्ही ज्या क्लीन चिट बद्दल बोललात ना, ती क्लीन चिट पोलिसांनी हे प्रकरण दाबण्यासाठीच दिली होती, असा त्यांनी त्यात गंभीर आरोप केला. सीबीआयने दिली ना क्लीन चिट. सीबीआयचा पूर्ण क्लीन चिटचा रिपोर्ट नाही, पण सीबीआयचा निष्कर्ष काढलेला नाही. सीबीआयने ह्या प्रकरणामध्ये, ते सुशांत सिंगचं प्रकरण होतं, म्हणजे दिशा सालियांची पण चौकशी झालेली आहे ना सीबीआय मध्ये. त्यात त्यांनी असं आहे की सीबीआय तर आमच्या हातात नाहीये. पुन्हा ह्यांचं सरकार आलं ना, त्यानंतर मग 1.5 वर्ष झालं ना, मग एसआयटीच्या रिपोर्ट मधून या गोष्टी येवाना, सगळं चौकशी, त्याचे रिपोर्ट, त्याचे निष्कर्ष, त्याच्यात कोण दोषी आहे की नाही हे करायला पाहिजे होतं. तुम्ही ऐनवेळी फक्त हा विषय अधिवेशनातच कसा येतो बाहेर? आणि आजही आमचं म्हणणं तेच आहे, जर कोर्टाने उद्या काही निर्णय दिला तर आम्हाला मान्य आहे तो. पण तुम्हाला असं नाही वाटत की स्वतःहून आपण समोर फोर्थ कमिंग असावा, की सांगावं किंवा त्यांनी मागणी काय काय केली आहे? टावर लोकेशन्स द्यावे, CDR द्यावा. आदित्य ठाकरे तरुण नेते, ते सगळे राजकारण बघतायत, स्वतःला या सगळ्या राजकारणापेक्षा स्वतःला वेगळं म्हणवतात, की स्वतः एकदा क्लिअर करून टाकूयात या गोष्टी, स्वतःच आपण पब्लिक करून टाकूयात, ज्याच्याने दूध का दूध पाणी का. असं कसं तुम्ही सांगता की स्वतःहून सांगायचंय? कोणी उद्या काही आरोप करेल त्याच्यासाठी यंत्रणा आहे ना, तपास यंत्रणा. या तपास यंत्रणांनी बोलल्याशिवाय स्वतःच जायचं? मी माझ्या वेळेला पण जे काय झालं त्यावेळेला मी नेहमी सांगायचो की मला किरीट सोमय्या विचारू शकत नाही, मला विचारण्याचा अधिकार कोणाला आहे? ईडीला आहे. मला विचारण्याचा अधिकार सीबीआयला आहे. मला विचारण्याचा अधिकार ज्या अथॉरिटीला आहे त्या अथॉरिटीच्या समोर मी जाईन आणि मी उत्तर देईन. माझ्यावर कोणी टपोरी माणूस उठेल आणि आरोप करेल त्याला द्यायला मी बंधनकारक नाही आहे. मग उद्या मी जर कोणावरती आरोप केले तर ते काय मला येऊन उत्तर देत बसणार आहे? ठीक आहे, खरं ना. पण मग मधल्या काळात अशी एक राणेने एक स्टेटमेंट केलं होतं की उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला होता की तुमची पण मुलं आहेत, असे आरोप करू नका. असं काय झालं होतं? तुम्ही, मला माहित नाही, मी या बाबतीत अनभिज्ञ आहे. असं कोण कोणाला फोन केल्याची माहिती माझ्याकडे तरी नाही. दुसरं, हे प्रकरण आधी गेले 3-4 वर्ष राणे, स्वतः नारायण राणे, त्यांचे
पुत्र निलेश नितेश दोघांनी हे प्रकरण लावून धरलं. पण आता आम्ही काय बघितलं ना, परवा जेव्हा हे सभागृहात आलं तर भाजपच्या नेत्यांपेक्षाही कदाचित काकणभर जास्त आम्हाला शिवसेनेचं, आता शिवसेना शिंदेच्या पक्षाचे नेते याच्याबाबत जास्त आक्रमकपणे मागणी करताना दिसले की शिंदेच्या कार्यकर्त्यांची आता जरा गोची झालेली आहे. बरं. शिंदे मुख्यमंत्री असताना आणि शिंदे उपमुख्यमंत्री असताना मी आजच सभागृहात बघत होतो की शिंदेची जेवढी टेंडर्स आहेत मुंबई महानगरपालिकेची रस्त्याची आहेत, आजच सभागृहामध्ये सगळे प्रश्न विचारतंय कोण? अमित साटम, योगेश सागर, सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक विचारतायत. ठाणे महानगरपालिकेची चौकशी मागताय कोण? संजय केळकर. काल सभागृहामध्ये घोडबंदर कोस्टल रोडच्या वरती प्रश्न विचारले कोणी? त्याच्यात भ्रष्टाचार झाल्याची काढली कोणी बातमी? प्रसाद लाड, निरंजन डावखरे. हे तर काही आम्ही नाहीत ना. आम्ही आता आरोप करून करून थकलो, कारण आमच्या आरोपाला ते काही उत्तरच देत नाही. पण आता जे अंतर्गत दिसतंय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये आम्हाला कुठलाही सलोखा दिसत नाहीये. ज्या पद्धतीने त्यांचं खच्चीकरण होतंय ते आम्ही आता उघड्या डोळ्याने बघतोय. परंतु एक गोष्ट आहे, आम्हाला बीजेपीने जर फसवलं असेल तर आम्ही कमीत कमी ओरडलो तरी, त्यांना जर फसवलं तर ते ओरडू पण शकत नाहीत. त्यांच्यातच अडचण आहे, ते काहीच करू शकत नाही. शिंदेना टार्गेट केलं जातं असं तुम्हाला वाटतंय? शिंदेना टार्गेट केलं असं मी आत्ता नाही म्हणणार, पण एकंदर लक्षणं जी काही दिसत आहेत किंवा एकंदर वातावरण जे काही राजकीय वातावरण आम्हाला समजतं त्याच्यावरनं आम्हाला असं वाटतं की काहीतरी डाल में कुछ काला आहे, गडबड आहे. अशा परिस्थितीत असं वाटतं का की शिंदेना आता झालं, त्यांचाही अनुभव तोच असेल, जर भाजपसोबत तुमचा अनुभव तोच असेल तर दोघांचाही भाजपकडनं वाईट अनुभव आहे, तर अशा परिस्थितीत काही पुन्हा एकत्रीकरणाबाबत काही चर्चा? शिंदेची तेवढी हिंमत आहे का परत यायची?